नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कलबुर्गी पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलेलो आहोत महामॅरेथॉन सिरीज. तर या सिरीजमध्ये आता केवळ 2च दिवस टाईम आहे. 2 दिवसामध्ये तुमचा 26 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयावर पेपर होऊ घातलेला आहे. त्यासाठी आपण एक महामॅरेथॉन फास्ट ट्रॅक लेक्चर आणले आहेत. याआधीही बरेच व्हिडिओ टाकले आहेत, ते व्हिडिओ पाहून घ्या, कारण या व्हिडिओ पाहून तुमचा रिझल्ट येऊ शकतो. आणि अशा पद्धतीनेच आपण प्रश्न डिझाईन केलेला आहे. चला तर आपण वेळ न दवडता, तुमच्याकडेही वेळ नाही, तर या वेळेचा फायदा घेऊन आपण लवकरात लवकर आजचं सेशन सुरुवात करू. पहा, पहिला प्रश्न काय आहे? लोणार सरोवर बद्दल पहा. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? एक अगदी सोपा प्रश्न आहे. पण लोणार सरोवर बद्दल अजून एक प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो. हा बुलढाण्याला सर्वांना माहित आहे. हा जगातील पहिला असा सरोवर आहे, तो उल्कापातामुळे निर्माण झालेला आहे. जगातील पहिला सरोवर. आणि जर पाणी तुम्हाला दिसते, खारट पाणी आहे, खारं पाणी. आणि सर्वात महत्त्वाचं आपण ते पाणथळ म्हणतो, रामस्थळ स्थळ, तर हे महाराष्ट्रातलं दुसरं आहे. पहिलं आपण नांदूर मधमेश्वर पाहतो, तर याला रामस्थळाचा दर्जा मिळाला आहे. रामस्थळ, ओके. रामस्थळ म्हणजे त्याला पाणथळ जागा म्हणतो आपण. रामस्थळ म्हणजे हे कुठे आहे? इराणमध्ये एक शहर आहे रामस्थळ, तिथे करार झाला होता पाणथळ जागाच्या संरक्षणासाठी, म्हणून त्याला रामस्थळ म्हणतात. तर हे आपण पाहतो कुठे 2020ला याला रामस्थळाचा दर्जा भेटला. तर 3च आहे महाराष्ट्रामध्ये. एक नांदूर मधमेश्वर नाशिकचा आहे, नांदूर मधमेश्वर नाशिकचा आहे, लक्षात ठेवा. मधमेश्वर, ओके. एवढं विचारतात म्हणून सांगालो. नांदूर मधमेश्वर नाशिक, कारण आपण नाही का चालू घडामोडीचे सेशन नाही घेतले, त्यावर हा प्रश्न राहत असतो. नांदूर मधमेश्वर नाशिक. त्यानंतर आपण पाहतो हेच कोणतं? लोणार सरोवर. आणि नंतर पाहतो आपण ठाणे खाडी, लक्षात ठेवा. ठाणे खाडी. हे 3 आहे सध्या कशामध्ये? रामस्थळामध्ये. तर आज पाणथळ जागा म्हणू. 2 फेब्रुवारी हा पाणथळ दिन असतो, याच्यावर प्रश्न विचारतात. 2 फेब्रुवारी हा पाणथळ दिन आहे, लक्षात ठेवा. जागतिक पाणथळ दिन. कोणता? पाणथळ दिन, ओके. जागतिक पाणथळ दिन, आंतरराष्ट्रीय पाणथळ दिन. दुसरा प्रश्न पहा, भारताची प्रमाणवेळ आपण कोणत्या शहरावरून घेतलेली आहे रे? अलाहाबाद. मिर्झापूर हे तुम्हाला उत्तरेकडलं शहर दिसते, अलाहाबाद. त्याला प्रयागराज आता नाव झालं आहे. तिथून आपण ही भारताची इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणतो आपण, तो घेतलेला आहे. तर हा जे काही आपण ग्रीनिश टाईम पाहतो इंग्लंडच्या शहरावरून घेतलेला, पूर्ण ऑल म्हणजे वर्ल्डचा, जगाचा, तर त्याच्या 5.5 तास समोर आहे. याच्यावर पण प्रश्न विचारतात. तर अलाहाबादचा जो टाईम इंडियन स्टँडर्ड टाईम आपण म्हणतो, भारताचा एकच टाईम घेतला. एक टाईम घेण्यामागे काय? रेल्वे वगैरे एकच टाईम राहिला, नाहीतर प्रत्येक शहराची वेगवेगळी टाईम आहे. 5 मिनिटांना मागे पुढे आहे. कारण अरुणाचल प्रदेश पाहतो आणि आपण हे पाहतो आपल्या इकडलं पश्चिमेकडलं कोणतं? गुजरात पाहतो. याच्यामध्ये 2 तासाचा फरक आहे, लक्षात ठेवा. असं प्रत्येक राज्यामध्ये असा फरक येतो. पण आपण एकच इंडियन स्टँडर्ड टाईम घेतलेला आहे, कारण या वेळापत्रकामध्ये काही घोळ होऊ नये, ओके, काही समस्या होऊ नये म्हणून आपण एकच टाईम घेतलेला आहे. त्यामुळं आपला भारताची इंडियन स्टँडर्ड टाईम आपण मिर्झापूरहून घेतलेला आहे, आणि जगाचा आपण ग्रीनिशच्या शहराकडून घेतलेला आहे, लक्षात ठेवा, ओके. भारतामध्ये इंटरनेट सेवेची सुरुवात कधी झाली? तारीख विचारलेली आहे. इंटरनेट सेवा 15 ऑगस्ट 1995. हे 1995 लक्षात ठेवा. कधी कधी सालच देतील 95, 93, 94, तर 95 पासून आपण इंटरनेट सेवा सुरू केली. 15 ऑगस्ट लक्षात राहते, ओके. माहितीचा अधिकार पाहतो. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट भारतात कधी लागू झाला? तर 12 ऑक्टोबर 2005. हे 2005 पण लक्षात ठेवा. कधी कधी ऑप्शनमध्ये 2005, 6 देतात, तर अजून पुढे जाऊन 12 ऑक्टोबर हे तारीख पण विचारू शकतात. ईमेल पाहतो. ईमेलचे जनक कोणाला मानले जाते? रे टॉम लिन्सन. ईमेल, कारण तुम्हाला काही कॉम्प्युटरवर रिलेटेड प्रश्न आहेत, त्यावर हा प्रश्न विचारला, वारंवार हा रिपीट क्वेश्चन असतो, ओके. ईमेलचे जनक म्हणू आपण त्याला. कोण आहेत? रे टॉम लिन्सन, ओके. ईमेलचे जनक रे टॉम लिन्सन. भारतीय संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष आपण पाहतो, समाजवादी पाहतो आपण, अखंडता पाहतो. हे शब्द 42व्या राज्यघटनेतून, 42व्या घटनादुरुस्तीतून घेतलेला आहे. 42वी घटनादुरुस्ती कधी झाली? 1976ला. त्यामध्ये केव्हाच ही 42वी घटनादुरुस्ती झाली, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, लघु राज्यघटना म्हणतात. ही कोण घडून आणली होती? इंदिरा गांधींनी, कारण त्यावेळेस भारतामध्ये एमर्जन्सी होती, ओके. राष्ट्रीय आणीबाणी लावली होती इंदिरा गांधीने, आणि त्यावेळेस ही लघु राज्यघटना होती. काही काही गोष्टी अशा होत्या की तिनं ते काय म्हणू आपण, सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व कमी केलं होतं, न्यायालयीन क्षेत्र, ओके. न्यायालयीन पुनर्विलेखनाचं. अजून तिनं लोकसभेचा कार्यकाळ वाढवला होता, 6 वर्षाचा केला होता. परंतु जे काही गोष्टी होत्या 44व्या घटनादुरुस्तीनं आपण पाहतो. मोरारजी देसाई नंतर 1978-79ला पंतप्रधान झाले होते, त्यांनी या गोष्टी 77ला झाले होते, ते या गोष्टी त्यांनी मोडून काढल्या 77-78ला, ओके. तर 43व्या आणि 44व्या गोष्टीने हे खतम केले. अजून बऱ्याच गोष्टी केल्या होत्या तिनं, ओके.
तर 42वी घटना दुरुस्ती पाहतो आपण. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपल्या याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि काय म्हणू आपण अखंडता हे शब्द आणले होते. तर मिनी कॉन्स्टिट्यूशन 42वी घटना दुरुस्ती आहे. अजून बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या. मूलभूत कर्तव्य आले होते 10, लक्षात ठेवा. मूलभूत सुवर्णसिंग समितीनुसार मूलभूत कर्तव्य पण याच समितीने आपण पाहतो. आणि त्यानंतर मूलभूत हक्कापेक्षा यानं मार्गदर्शक तत्वाला महत्त्व दिलं होतं. मार्गदर्शक तत्व म्हणजे आपण भाग 4 मध्ये पाहतो. कलम 37 ते कलम 51 पर्यंत पाहतो. कलम 36 ते कलम 51 पर्यंत जे काय मार्गदर्शक तत्व आहे याला पण जास्त महत्त्व दिलं होतं. ओके, कारण मार्गदर्शक तत्व आपण त्याला काय म्हणू आपण न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही त्याच्या विरोधात. ओके, त्याच्या संबंधित पण मूलभूत हक्का जर डावलले गेले तर आपण न्यायालयात जाऊ शकतो. ओके, तर अशा काही गोष्टी होत्या. ते इंदिरा गांधी करू पाहत होती पण नाही जमल्या. 7वा क्वेश्चन पहा. कोसी नदी ही खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुःखाश्रू आहे? कोसी हे बिहारचे दुःखाश्रू आहे. वारंवार आहे. ओके, तर इथं दामोदर विचारलेलं आहे. अजून याला जोडीला दामोदर नदी आहे पश्चिम बंगालची दुःखाश्रू. पश्चिम बंगाल. ओके, पश्चिम बंगालची. त्यानंतर ओडिसाची कोणती आहे रे? ओडिसा या राज्याची कोणती आहे? ओडिसा या राज्याची सांगा बरं मला. ओडिसा या राज्याची दुःखाश्रू कोणती आहे? महानदी आहे. महानदी. ओके, महानदी. ओडिसा या राज्याची कोणती आहे? महानदी आहे. ब्रह्मपुत्र सांगा रे मला कोणत्या राज्याची आहे? ब्रह्मपुत्र आहे. दुःखाश्रू म्हणजे काय? पूर येतात. ओके, आर्थिक आणि बरेच नुकसान होते याच्या पुरामुळे. ब्रह्मपुत्र आहे आसामचे दुःखाश्रू आहे. ओके, आणि याला पूर येते, बऱ्याच गोष्टी वादळ वारे येतात, नुकसान होते, त्यामुळे याला दुःखाश्रू म्हणलं आहे. बिहार कोसी नदी हे बिहारचे दुःखाश्रू आहे. दामोदर नदी आहे पश्चिम बंगालची आहे. ओडिशाची आपण पाहतो महानदी आणि ब्रह्मपुत्रा पाहतो आसामची आपण. ओके, वातावरणात ओझोन वायूचा थर कोणत्या थरात असतो? स्थितांबर पाहतो आपण. याच्यामध्ये ओझोन वायूचा स्तर तुम्हाला स्थितांबरमध्ये दिसतो. भारतात एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे? 15,200 लाभलेली आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये सर्वाधिक आपण पाहतो चीनला लाभलेली आहे 4,000च्या वर. 4,096 काहीतरी समथिंग आहे. त्यानंतर आपण पाहतो चीन, नंतर पाहतो नाही बांगलादेशला लागली आहे. त्यानंतर चीन लागलेली आहे. पहिले बांगलादेश आहे 4,000 काहीतरी समथिंग सर्वाधिक सीमा पाहतो आपण बांगलादेश. त्याच्यानंतर आपण चीन पाहतो 3,000 काहीतरी समथिंग आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपण पाकिस्तान पाहतो. ओके, 3 नंबरला. त्याच्यानंतर भूतान, नेपाळ यांना पण लाभलेली आहे. ओके, पण म्यानमारला लाभलेली आहे भूतान, नेपाळ. आणि अफगाणिस्तान हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. अफगाणिस्तान सर्वात कमी जर म्हटलं तर अफगाणिस्तान. अजून याच्यात काय प्रश्न होतो? सर्वात कमी जर म्हटलं तर कुठं? अफगाणिस्तान. ओके, लक्षात. सर्वात कमी भूसीमा भारताची कोणत्या राज्याला लाभली आहे तर देशाला? तर अफगाणिस्तान. जवळपास 106 किलोमीटर आहे. याच्यावरचं हे बी लक्षात ठेवा, 106 किलोमीटर. ओके, 100 किलोमीटरचा जवळपास 106 किलोमीटर. कर्कवृत्त भारतातील किती राज्यामधून जाते? तर 8 राज्यामधून जाते. 23.5 अंशाहून गेला आहे उत्तरेकडून, हे मध्यातून गेला आहे भारताच्या. ओके, उत्तरेकडून आपण पाहतो जसं की. ओके, तर 23.5 अंशाहून गेलेला आहे उत्तरेकडून. तर जवळपास हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश सरका टप्पा. ओके, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड पाहतो आपण, मिझोराम पाहतो आणि त्रिपुरा, ज्याला हे बरोबर माहीत आहे मध्यम देश. ओके, नकाशा ते बरोबर तुम्हाला माहीत राहतील. 8 देशाहून लिहून देत नाहीत, तर लक्षात ठेवा. कोणतं नाही म्हणून विचारू शकतात. ओके, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्याच्यानंतर झारखंड, त्याच्यानंतर आपण काय पाहतो मिझोराम, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा. ओके, सरके. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? अनायमुडी आहे 2,596 काहीतरी आय थिंक याची उंची आहे. आणि हे केरळमध्ये आहे. याला दक्षिणेकडले एव्हरेस्ट म्हणतात. ओके, दक्षिणेकडेचे एव्हरेस्ट म्हणतात. कुठे आहे हे लक्षात ठेवा. अनायमुडी केरळमध्ये आहे. स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला रे? दादाभाई नौरोजी 1906च्या अधिवेशनामध्ये. ओके, स्वराज्य स्वदेशी. चतुसूत्री मांडली कोणी होती? लोकमान्य टिळकांनी. स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार. चतुसूत्री मांडली कोणी होती? लोकमान्य टिळकांनी. आणि 1906च्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा उल्लेख केला स्वराज्याचा. आम्ही आमचं स्वराज्य उभं करणार आहोत ते म्हणजे दादाभाई नौरोजी, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. ओके, वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता? तपांबर. सर्वात खालचा थर तपांबर पाहिला आपण. वरचा स्थितांबर, याच्या वरचा स्थितांबर. ओके, कर्कवृत्त भारतातील कोणत्या प्रमुख शहराहून जाते? रांची. पहा आपण झारखंड याच्यामध्ये घेतलं. ओके, झारखंड घेतलं याच्यामध्ये. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्याच्यानंतर आपण पश्चिम बंगाल, मिझोराम आणि त्रिपुरा. त्याच्यामध्ये कोणत्या शहराहून? रांचीहून. कारण रांची झारखंडची राजधानी आहे. यावर अजून प्रश्न विचारतात कोणत्या राजधानीहून म्हणून. ओके, तर कारण झारखंडची राजधानी रांचीच आहे ना, तर त्याच्याहून गेलेला आहे. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम कोण करते रे? हिमोग्लोबिन करते. रक्तातील जे काही ऑक्सिजन असते ते वाहून नेण्याचे काम कोण करत असते? हिमोग्लोबिन. भंडारा जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तांदूळ उत्पादन खूप जास्त होते. आपण भंडारा पाहतो, चंद्रपूर पाहतो, इथं तांदळाचं उत्पादन तुम्हाला काय दिसते? पूर्व विदर्भामध्ये जास्त दिसते. बक्सारचे युद्ध कधी झाले? 1764. कोणामध्ये झाले? इंग्रज आणि मीर कासिम. इंग्रज
आणि मीर कासिम यांच्यामध्ये झालं होतं. मीर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. ओके, मीर कासिम यांच्यामध्ये. मीर कासिम हा मीर जाफरचा जावई होता. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अविश्वास ठराव कुठे मांडला जातो? फक्त लोकसभेत. कारण अविश्वास प्रस्ताव कोणावर मांडला जातो? जे काही पंतप्रधान आहे त्या मंत्रिमंडळावर मांडला जाते. पंतप्रधानावर समजा अविश्वास प्रस्ताव मांडला जाते की चांगलं काम करणं असं म्हणजे काही प्रत्यक्ष सभागृह आहे आपण त्याला म्हणू. कारण निवडून दिलेले याच्यात थेट निवडून दिलेले आपण सदस्य असतात त्याच्यामध्ये, म्हणून फक्त लोकसभेमध्ये मांडला जातो. कारण जे काही आपण राज्यसभा पाहतो ते अप्रत्यक्ष सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे. त्याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो निवडणुकीद्वारे प्रत्यक्ष जनतेद्वारे निवडलेले सदस्य नसतात, म्हणून तिथं मांडल्या जात नाही. तर लोकसभेमध्ये मांडल्या जाते अविश्वास ठराव. महापौरांचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो. पहा, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य यांचा कार्यकाळ पण 2.5 वर्षाचा असतो, लक्षात ठेवा. संसदेचे 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? 6 महिने. जे काय आपण लोकसभा राज्यसभा म्हणतो याचे अधिवेशन जे असते ते 6 महिन्यापेक्षा जास्त नसले पाहिजे. ओके, सर राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे. भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश पाहतो आपण 1953ला, 1 ऑक्टोबर 1953ला पोट्टोमी श्रीरामुलू यांनी जवळपास 58 दिवसाचं उपोषण केलं होतं. म्हणून आता 58 दिवसाचा त्यांचा सॅक्रिफाईस म्हणून एक पुतळा पण उभारलेला आहे आंध्र प्रदेशला. तर जवळपास 58 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि 1953ला आपण पहिलं भाषिक तत्वावरचं राज्य पाहतो आंध्र प्रदेश. ओके, ते तेलुगू भाषा बोलली जाते तिथं. स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपनला पाहतो आपण, जे काय आता पाहतो. ओके, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याची रचना असावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाची जनक केलं, म्हणजे अशी सुरुवात केली होती लॉर्ड रिपनला, म्हणून त्याला जनक म्हणतात. घटनेनुसार भारताचे स्वरूप काय आहे? राज्यांचा संघ आहे. राज्यांचा संघ. आपण जे काय 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे असा उल्लेख केलेला आहे. राज्यांचा संघ, लक्षात ठेवा. ओके, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? पहा, बरोबर आहे ना, ते 24वा क्वेश्चन. मुंबई आहे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर. सर्वात मोठे नैसर्गिक बंदर, मानवनिर्मित नाही, नैसर्गिक मुंबई आहे. भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे? भीमाशंकरला झाला आहे. भीमाशंकर पुणे पाहतो आपण, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ओके, तर भीमा नदी आपल्याला माहीत आहे सोलापूर वगैरे, खेड पुणे झालं, भीमा कोरेगाव झालं, तर इथं या काठावर शहरं वसलेलं आहे. त्यानंतर जे काय चंद्रभागा म्हणजे काय म्हणू आपण, चंद्राच्या कोरीचा आकार घेतो चंद्रभागा म्हणून आपण काय म्हणतो, पंढरपूर हे स्थळ पण जे काय आहे, ओके, आपल्या पंढरी आपली, ओके, महाराष्ट्राची, तर पंढरपूर, ओके, विठ्ठलाचं मंदिर हे पण एक भीमा नदीवरच आहे, परंतु चंद्राच्या आकारासारखा तिथं ही नदी आकार घेते म्हणून त्याला चंद्रभागा नदी म्हटलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कळसुबाई. ओके, भीमा ही नदी कृष्णेची सर्वात मोठी महत्त्वाची उपनदी आहे. ओके, हे बी लक्षात ठेवा, कृष्णेची सर्वात महत्त्वाची उपनदी आहे कृष्णा नदीची. इथं कृष्णा नदीमध्ये आपण पाहतो सातारा महाबळेश्वर येतं याचा उगम होतो, कृष्णा, कोयना, बऱ्याच नदीचा उगम तिथं होतो. विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? गोसी खुर्द पहा, भंडारा गोंदियामध्ये आहे सर्वात मोठा विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प पाहतो. मानवी शरीरातील मूत्रपिंडाचे कार्य काय आहे? रक्त गाळणे आणि कचरा काढून टाकणे. जे काय आपलं मूत्रपिंड आहे ते काय करते? रक्त गाळते आणि कचरा काढून टाकते. बिहार राज्याची राजधानी काय? पाटणा. बिहार राज्याची काय राजधानी आहे? पटना. मध्य प्रदेशची भोपाळ, झारखंडची रांची. ओके, हे अशा काही राजधानी आहेत ते तुम्हाला विचारतात काही राज्याच्या. ओके, नंतर आसामची दिसपूर. ओके, मेघालयची शिलाँग, महाराष्ट्राची मुंबई. तर अशा जे महाराष्ट्राची विचारू शकतात असं काय नाही. ओके, सोप्यामध्ये गुजरातची गांधीनगर. हे काही राजधान्या पाहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहिलं का आपण? एखादा क्वेश्चन राहिला का? हो, राहायला वाटते. अमावस्या. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते रे? अमावस्येच्या दिवशी. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होत असते? अमावस्येच्या दिवशी. हे बी लक्षात ठेवा. मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष चित्रशैली आहे? तर ही मधुबनी तुम्हाला चित्रशैली दिसते तर ही बिहार राज्याची आहे. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा जो केंद्रभाग आहे निफे या नावाने ओळखला जातो. निफे. हा. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो रे? महाबळेश्वर येथे होतो. कृष्णा, कोयना वगैरे सातारा पाहतो आपण, इथं कृष्णेचा उगम होतो. ओके, महाबळेश्वर येतं, सातारा इथं. तापी नदीचा उगम कुठे होतो? सातपुडा पर्वत मध्य प्रदेशमध्ये, मुलताई येतं. आपण पाहतो तापी नदी जे काही खानदेशमध्ये वाहते, ही जे काही आपण पाहतो नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये वाहते. तापी नदी एक महत्त्वाची आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे, लक्षात ठेवा, ही पश्चिम वाहिनी. ओके, 208 किलोमीटर महाराष्ट्रामधून वाहते ती. शरीरातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? हायपोनॅट्रेमिया. सोडियम मूलद्रव्याच्या अभावी. तर हायपोनायट्रेमिया हा सोडियम मूलद्रव्याच्या अभावी हा रोग होतो. जमनापरी ही जात कोणत्या प्राण्यांची आहे? शेती नाही रे बा, शेळी. जमनापरी शेळी, जमनापेरी. ओके, उस्मानाबादी बैल पाहतो आपण, असं जमनापरी आहे. अनेर अभयारण्य धुळेमध्ये आहे. अनेर धुळेमध्ये आहे. ओके, अनेर अभयारण्य बरेच वेळा विचारलेलं आहे. अनेर हे धुळेमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते? छत्रपती संभाजीनगर.
देवगिरी पाहतो आपण, दौलताबादचा किल्ला पाहतो आपण, त्यामुळे देवगिरी एक्सप्रेस, देवगिरी किल्ला पाहिला असेल तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा, म्हणून देवगिरी एक्सप्रेस आहे ते मुंबईला जोडते छत्रपती संभाजीनगर. कोणत्या शहराशी जोडते? छत्रपती संभाजीनगरशी. ओके, देवगिरी एक्सप्रेस नाव आहे तिचं. रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? आसाम राज्यामध्ये रायमोना नॅशनल पार्क आहे. महत्त्वाचं नॅशनल पार्क आहे, मोठा आहे, त्यामुळे ढोबळ मानाच्या गोष्टी विचारतात. गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे? गांधीनगर पा विचारलं आहे. गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे? गांधीनगर. चीन या देशाची राजधानी बीजिंग आहे. ओके, बीजिंग महत्त्वाची राजधानी आहे. सर्वात महत्त्वाचं शहर पाहतो आपण चीनमधलं कोणतं? शांघाय पाहतो, पण बीजिंग ही राजधानी आहे, लक्षात ठेवा. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? महाबळेश्वरला आहे गहू गिरवा केंद्र. हळद संशोधन केंद्र आपण डिग्रस सांगलीला पाहतो. फळ संशोधन केंद्र आपण पुण्याला पाहतो. ओके, द्राक्षे वगैरे हेच पाहतो. कापूस संशोधन केंद्र आपण काय पाहतो? ओके, हे याला पाहतो नागपूरला. तर अशा गोष्टी आहेत, ते संशोधन केंद्र पहा, ते विचारतात. जागतिक आदिवासी दिन कधी? सुपारी संशोधन केंद्र पाहतो आपण सुपारीचं, हे तर हे रायगडला आहे. जागतिक आदिवासी दिन आपल्याला माहीत आहे 9 ऑगस्ट आहे. जागतिक आदिवासी दिन कधी आहे रे? 9 ऑगस्ट. 9 ऑगस्ट अजून एक महत्त्वाचा दिवस आहे, क्रांती दिन आहे, लक्षात ठेवा. 9 ऑगस्टला अजून काय म्हणतात? क्रांती दिन म्हणतात. ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्टला झाला होता तो. 1893 साली पुण्यात विधवा विवाह मंडळ कोणी स्थापन केलं? महर्षी कर्वे. ओके, महर्षी कर्वे यांनी स्थापन केलं होतं. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात? त्याला काय म्हणू? महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त म्हणून त्याला. ओके, महापालिकेचे आयुक्त हे करत असतात. महापालिकेचे आयुक्त. ओके, महापालिकेचे विभागीय महापालिकेचे आयुक्त असतात, ते करत असतात. ओके, आणि महानगरपालिकेचा जो काही कार्यकारी असतो तो सरकारचा, त्याला काय म्हणतो? महापौर असतो. ओके, आणि महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. 2.5 वर्ष त्याचा कार्यकाळ असतो. लाळेमध्ये कोणती विकर असते रे? टायलिन. लाळेमध्ये आपल्या काय असते रे? टायलिन असते, लक्षात ठेवा. काय असते? टायलिन. जठरामध्ये प्रथिनांचे पचन करण्यासाठी कोणते विकर आहे रे? पेप्सिन विकर असते. ओके, जठरामध्ये प्रथिनांचे पचन करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कोणते असते विकर? पेप्सिन असते. ओके, जठरामध्ये प्रथिनांचे पचन करण्यासाठी कोणते विकर असते? पेप्सिन असते. हे पाठ करून घ्या, पेप्सिन. ओके, जठर आणि पेप्सिन हे लक्षात ठेवा. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष झालेले आहे. पहिले राज्यघटनेमध्ये 21 होते, नंतर राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे, तर ही 61व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे, जे की वय किती आणलेलं आहे? 18 1989 पासून आपण पाहतो. ओके, नंतर नेक्स्टच्या निवडणुकीमध्ये हे 18 जे काही वयोगट आपण पाहतो, जवळपास कोटीनं लोकसंख्या वाढली होती मतदारांची. पक्षांतर बंदी कायदा पाहतो आपण, ते 10वे परिशिष्टच आहे. त्याच्याबद्दल पक्षांतर बंदीमध्ये एक निवडून आलेला आमदार दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याचं सदस्यत्व पद रद्द होईल. एखादा खासदार एकूण एका पक्षाकडे जात असेल तर त्याचं सदस्यपद रद्द होईल. पण 2/3 जर सदस्य गेले तर होणार नाही. महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे. ओके, 2/3 जर गेले तर होणार नाही. पण हे पक्षांतर बंदी आणण्यामागचं कारण काय? बरेच जे काही निवडून आलेले आमदार आहेत, खासदार आहेत, ते एकूण एका पक्षामध्ये जाऊ लागले, म्हणून यावर एक जरब म्हणून 52वी घटना दुरुस्ती आणली, जे की पक्षांतर बंदी कायदा. जर यांनी पक्ष जर बदलला तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल आणि त्याचं पद जाईल. ज्या आमदार असतील तर आमदार हे पद जाईल, खासदार असतील तर खासदार हे पद जाईल. म्हणून पक्षांतर बंदी कायदा हे कशा संबंधित आहे? 10वे परिशिष्ट आहे. आणि कशा संबंधित? पक्षांतर बंदी संबंधित 10वं परिशिष्ट आहे. ओके, 1985 हो दिलं आहे पाहिजे, 1985ला आलं होतं, सर्व दिलं आहे 1985. न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशा कायद्यांचा समावेश कोणत्या परिशिष्टात केला आहे? परिशिष्ट 9. डायरेक्ट न्यायालयात आव्हान देण्याच नाही. परिशिष्ट 9मध्ये एखादी गोष्ट घातली म्हणजे ती लईच सेफ राहील, विशेष सोडून त्याच्यामध्ये. ओके, जसं की आपण पाहतो तामिळनाडूचं जे काय आरक्षण आहे 69% तामिळनाडू, आणि ते परिशिष्ट 9मध्ये घातलेलं आहे. परिशिष्ट 9मध्ये तुम्ही काय करू शकत नाही, त्याला न्यायालयात त्याला आव्हान देऊ शकत नाहीत अशा गोष्टी परिशिष्ट 9मध्ये. ओके, परिशिष्ट 9 हे पहिल्या घटना दुरुस्तीनंच समाविष्ट केलेलं, लक्षात ठेवा. पहिल्या 8च परिशिष्ट होते, आता 12 परिशिष्ट आहेत. ओके, 11वा आणि 12वा पाहतो आपण. 11वा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पाहतो आपण, आणि 12वा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पाहतो. 10वा आताच पाहिला आपण, पक्षांतर बंदी कायद्यासंबंधित. ओके, कोणत्या 2 ग्रहादरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे? कोणत्या 2 ग्रहादरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे? मंगळ आणि गुरु दरम्यान आहे लघुग्रहांचा पट्टा आहे, तुम्हाला दिसेल. ओके, मंगळ आणि गुरुमध्ये काय दिसेल तुम्हाला? लघुग्रहांचा पट्टा दिसेल. चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा निघतो? 50 मिनिटे उशिरा निघतो. 8 मिनिटे, मला वाटते सूर्याचं किरण पोहोचायला 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. चंद्र दररोज किती मिनिटाला उशीर निघतो? 50 मिनिटं असा उशिरा निघत राहतो. सूर्यमालेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह मंगळ आहे. सूर्य येतो, नंतर मंगळ येतो, असं विचारतात. सूर्यानंतर कोण येते? मंगळ. ओके, सूर्यमालेतील पृथ्वीनंतर आहे, पृथ्वीनंतर मंगळ येतो. पहिले पृथ्वी, नंतर मंगळ असे ग्रह येतात. ओके, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता रे? बुध. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह जर विचारला तर बुध आहे. सूर्याजवळचाही सूर्यात सर्वात जवळचा ग्रह विचारला सूर्याजवळचा तर तो पण बुध आहे. पृथ्वीच्या जवळचा जर विचारला तर शुक्र ग्रह आहे. शुक्र पहाड तारा म्हणतात त्याला. ओके, चमचमणारा तारा.
आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांब असणारा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांब असणारा, सर्वात जवळ असणारा बुध आहे सूर्याला, आणि सर्वात लांब कोणता आहे? नेपच्यून आहे. ओके. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणती नदी येते? चंद्रपूर आणि गडचिरोली कोणती सीमारेषा असते? आपण पाहतो वैनगंगा ही महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी आहे. वैनगंगा. ओके. तर ही पाहतो आपण महत्त्वाची नदी, ही पूर्व विदर्भामध्ये वाहते आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीची सीमारेषा दर्शवते. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेलेले आहेत? कर्कवृत्त. भारताच्या मध्यातून आपण पाहतो 23.5 उत्तरेकडून. ओके. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोराम आणि त्रिपुरा आणि मिझोराम असे 8 काय म्हणू आपण त्याला राज्य गेलेले आहेत. ओके. या कर्कवृत्तामधून. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे रे? 8,848.86 मीटर. हे 86 पण लक्षात ठेवा, पॉईंटमध्ये इथपर्यंत बी जाऊ शकतात. ओके. नाही मी एकला, हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फादर फ्रान्सिस दिब्रिपिटोचं आहे, महत्त्वाचे लेखक आहेत ते. कारगिल विजय दिवस आपण पाहतो 26 जुलैला साजरा केला जातो. 1998ला झालं होतं कारगिल युद्ध 26 जुलै. ओके. कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? 26 जुलैला. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव काय केलेलं आहे? तर आता गणतंत्र. राष्ट्रपतीमध्ये एक दरबार हॉल होता, त्या दरबार हॉलचं नाव आता काय केलं? गणतंत्र मंडप. हे चालू घडामोडीमधला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कनिष्काची राजधानी कोणती होती रे? पेशावर. कनिष्क तुम्हाला दिसतात, त्याची राजधानी कोणती होती? पेशावर. पेरियार हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर पेरियार आपल्याला माहिती आहे केरळ या राज्यामध्ये आहे. रामास्वामी पेरियार हे अशी नावं आपण पाहतो दक्षिणेकडे. ओके. तामिळनाडू वगैरे ते रामास्वामी पेरियार होऊन गेले ना, दक्षिणेकडे आंबेडकर म्हणतात त्याला. तर पेरियार हे नाव आहे तिकडे प्रसिद्ध, तर केरळमध्ये दक्षिणेकडे नाव आहे. तर पेरियार हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केरळमध्ये आहे. हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन पाहतो आपण 12 मे रे बाबा. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन नर्स 12 मे आहे. हे काही आंतरराष्ट्रीय दिन मी तुम्हाला पाहिले. 8 मार्च महिला दिन. ओके. 16 ऑक्टोबर अन्न दिन, जागतिक दिन. 10 डिसेंबर मानवी हक्क दिन असे विचारतात. ओके. 2 फेब्रुवारी मग सांगितलं तुम्हाला पाणथळ दिन. जीवनसत्व अचे शास्त्रीय नाव काय? रेटिनॉल. ओके. जीवनसत्व अचे नाव काय? रेटिनॉल. त्याला काय म्हणू आपण? क चे नाव ॲस्कॉर्बिक ॲसिड. ओके. ॲस्कॉर्बिक ॲसिड. ओके. जे काय लिंबूवर्गीय फळं राहतात. त्यानंतर आपण काय पाहतो? ड पाहतो आपण कॅल्सिफेरॉल. ओके. ड जीवनसत्व कोवळ्या उन्हातून भेटते आपल्याला, अंड्यातून, पिवळा भलकं याच्यातून भेटते, मास्यातून भेटते. ड. ई आहे का रे? ईचं काय आहे? टोकोफेरॉल. ओके. ते ई जीवनसत्व. ओके. काय म्हणू आपण याला? ई जीवनसत्व आपल्या त्वचेसाठी याच्यासाठी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके. त्याला काय म्हणू आपण? वार्धक्य विरोधी जे काही लेकरं होत नाही त्याला काय म्हणू आपण? त्याच्या संबंधित आहे. टोकोफेरॉल एक महत्त्वाचं जीवनसत्व आहे. ओके. ई जीवनसत्व. अ पाहिला आपण. अला काय म्हणतात रे? रेटिनॉल म्हणतात अला. ब पाहिला आपण B1 थायमिन. बचे 8 गट आहेत. रायबोफ्लेविन, त्यानंतर पायरोडॉक्झिन, पॅन्टेथेनिक आम्ल, नायसिन, हे अशा आपण पाहतो. ओके. पायरोडॉक्झिन अशा 8 गट आहेत त्याचे. ते ब जीवनसत्व महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. ओके. तर हे पहा, रेटिनॉल म्हणतात अ जीवनसत्वाला. क जीवनसत्वाला ॲस्पर्बिक ॲसिड म्हणतात. याच्यामध्ये लिंबूवर्गीय फळं खावं लागतात. त्यानंतर म्हणजे त्याला काय म्हणू आपण? रोगप्रतिकारक शक्ती वाढवते क जीवनसत्व. ड जीवनसत्व तुमचे हाडं मजबूत करते. ओके. दाता मजबूत करते. टोकोफेरॉल वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात त्याला. ओके. तर हे ई जीवनसत्व आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जीवनसत्व अचे शास्त्रीय नाव रेटिनॉल पाहिलं. शरीरातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? हायपोनॅट्रेमिया हा रोग होत असतो. गडचिरोली जिल्हा हा 1982ला स्वतंत्र बनवण्यात आला. त्यापूर्वी गडचिरोली हा कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली 1982ला काढलेला आहे, 26 ऑगस्ट 1982ला. तर गडचिरोली सध्या विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि मला वाटते 5 नंबरला आहे महाराष्ट्रातून. तर एक क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा आहे. वनच्छादित आहे, सर्वात जास्त वनप्रमाण आहे. नक्षलवादी एरिया आहे, पण आता नक्षलवादीचं प्रमाण कमी झालं इथं. जमनापरी ही आपण जात पाहिलं शेळीची आहे. शरीरातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? डबल झाला का प्रश्न? झाला असेल कदाचित. हो, सोडियम मूलद्रव्याच्या अभावी. तर हायपोनॅट्रेमिया होतो. ओके. हे एकदम महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे हायपोनॅट्रेमिया. तर हे प्रश्न विचारला आहे सरळ सेवेमध्ये बरेच वेळा. अनेर पाहतो आपण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे. देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते? छत्रपती संभाजीनगर. रायनोमा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? आसाम.
गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे? गांधीनगर. तर हे प्रश्न पहा, लक्षात ठेवा. ओके, हे वारंवार रिपीट क्वेश्चन आहे ते. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? बीजिंग. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? महाबळेश्वरला. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? 9 ऑगस्टला. 1893 साली पुण्यात विधवा विवाहत्याजक मंडळ कोणी स्थापन केले? महर्षी कर्वे यांनी स्थापन केलं. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात? विभागीय आयुक्त. ओके, पहा नेक्स्ट एकदा. काही क्वेश्चन रिपीट झाले याच्यामध्ये. मी PPT पाहताना पाहिलं नाही, कारण काही क्वेश्चन रिपीट असतील पण फायद्याचेच आहेत, तुमचं रिवाईज होईल. ओके, काहीच गोष्ट कोणती घाटायची नसते. चीन या देशाची राजधानी पाहतो आपण, बीजिंग आहे. विभागीय गहू गेरवा जे संशोधन केंद्र आहे ते महाबळेश्वर, सातारा इथे दिसते तुम्हाला. ओके, गहू गेरवा. त्यानंतर आपण पाहतो जागतिक आदिवासी दिन हा 9 ऑगस्ट आहे, त्याला क्रांती दिन म्हणतो आपण. 1893 साली विधवा विवाहासाठी विधवांसाठी बरंच कार्य केलं, महिलांसाठी बरंच कार्य केलं, शिक्षणासाठी बरंच कार्य केलं. ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958चा भारतरत्न पुरस्कार मिळाला. पहिले महाराष्ट्रीयन आहेत ते. ओके, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत ते, लक्षात ठेवा. त्यानंतर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प विभागीय आयुक्त, म्हणजे आयुक्त विभागीय नाही तर आयुक्तच आहे. ओके, आयुक्त मानतात त्याला. काय म्हणतो आपण? महापालिकेचे आयुक्त. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? मुंबई आहे. मुंबई हे नैसर्गिक बंदर सर्वात मोठे आहे. त्यानंतर बाकी आहे नावाशेवा वगैरे, पण हे नैसर्गिक आहे. भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे? भीमाशंकर पाहतो आपण. ओके, भीमाशंकर येथे. मानवी शरीरातील मूत्रपिंडाचे कार्य काय? रक्त गाळणे आणि कचरा काढून टाकणे. बिहार राज्याची राजधानी पटना आहे. ओके, हे रिपीट झाले आहेत क्वेश्चन. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर अमावस्या या दिवशी होऊ शकते. मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष चित्रशैली आहे? बिहार राज्याची आहे. रायमनोमा नॅशनल पार्क भारतातील कोणत्या राज्यात आहे? आसाम राज्यामध्ये आहे. आणि भांगडा पाय, काही क्वेश्चन बरेच मला वाटते 20 एक क्वेश्चन रिपीट झाले, डबल म्हणजे ते टाकण्यात आलेले आहेत, पण याच्यातून तुमचा रिवाईज होईल. पहा, फास्ट ट्रॅकमध्ये पाहून घ्या. ओके, मी सांगायला तुम्हाला रिपीट झाले म्हणून तुमचं लक्ष पाहावस्तर होत होतं की नाही हे रिपीट क्वेश्चन राहिले म्हणून. तर पहा, रिपीट करा, म्हणजे लिहून घ्या, पहा एकदा. ओके, फास्टमध्ये, कारण तुम्हाला हे फायद्याचं ठरणार आहे. आता पाहू आपण भांगडा कोणत्या राज्याचे नृत्य आहे? पंजाब. भांगडा. ओके, हे कोणत्या राज्याचं नृत्य आहे? पंजाब. मोहिनीअट्टम केरळचं. त्यानंतर भरतनाट्यम तामिळनाडूचं. भरतनाट्यम कुठेला आहे रे? उत्तर प्रदेशचं आहे का? ओके, त्यानंतर आपण पाहतो, नाही तामिळनाडूचं असेल. आपलं कोणतं आहे? लावणी. ओके, लावणी आहे. कथ्थक कुठलं आहे? उत्तर प्रदेशचं आहे, बरोबर आहे. कथ्थक आणि कथकली. कथ्थक. ओके, कथ्थक कुठलं आहे? केरळचं आहे. आणि कथकली कुठं आहे? उत्तर प्रदेशचं आहे. भरतनाट्यम तामिळनाडूचं आहे. कर्नाटकचं कोणतं आहे? कर्नाटकचं पहा बरं कोणतं आहे, मला कमेंट करून सांगा. कर्नाटकचं हे आहे म्हणून, कारण विचारतात रे पोरो, कर्नाटकचं विचारतात. हा, महाराष्ट्राचं लावणी भूमी माहीत आहे आपल्याला, लावणी आहे, लेझिम बिझिम हे. ओके, गडचिरोली जिल्हा. त्याच्यानंतर हे त्याला काय म्हणतो आपण? दांडिया विचारतात. सोप्या आहे ते. दांडिया आपण पाहतो गुजरातचा. भांगडा पाहतो आपण. नंतर झुमर डान्स, घुमर म्हणतो राजस्थानचा. ओके, गडचिरोली जिल्हा 1982ला स्वतंत्र बनवण्यात आला. हे बी रिपीट झालं बघा. चंद्रपूरमधून आला 1982ला 26 ऑगस्टला. संपत्तीचा अधिकार आता कोणत्या कायदेशीर कलमात समाविष्ट आहे? कलम 300 मध्ये घेतलं गेला, जे की 31 कलममध्ये होतं, आपला मूलभूत हक्कामध्ये होतं. परंतु काय झालं की लोक काही संपत्ती कशाही पद्धतीनं 2 नंबरानं येणं, त्यांना कशाही वाईट येणं धंद्याला कमवतात हे संपत्ती, म्हणून हे आता कायदेशीर बनवला. कारण जर ते मूलभूत हक्क असता तर लोक म्हणत होते की बाबा आमचा हक्क आहे ते आम्ही कमवायलो, परंतु हे मूलभूत हक्कातून काढला आणि कायदेशीर हक्क बनवला. कारण बरेच जण भ्रष्टाचारातून पैसा कमवतात, म्हणून ही घटनादुरुस्ती करावी लागली, लक्षात ठेवा. ओके, उद्रेक झालेला आहे, मला वाटते 44व्या घटनादुरुस्तीनं हा बदललेला आहे. 44वीच घटनादुरुस्ती आहे. उद्रेक झालेला सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? इंडोनेशिया. उद्रेक झालेला जे सेमेरू दिसतो तुम्हाला ज्वालामुखी. ओके, उद्रेक झालेला सेमेरू हे इंडोनेशिया देशामध्ये तुम्हाला दिसते. आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता? व्हेनेझुएला. आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या सर्वच हिमनद्या हा गमावणारा पहिला देश ठरला, तो म्हणजे व्हेनेझुएला देश तुम्हाला दिसेल. 1973मध्ये चिपको आंदोलन पाहतो सुंदरलाल बहुगुणाचं. ओके, चिपको आंदोलनमध्ये झाडाला महिला आणि पुरुष गेले होते, झाडं तोडू लागले म्हणून. कोणत्या राज्यामध्ये झालं होतं म्हणून हे विचारतात? उत्तराखंड राज्यामध्ये. नेक्स्ट पहा, काथ कोणत्या झाडापासून मिळतो रे? काथ आपण पाहतो पहा, बऱ्याच पानामध्ये खातो आपण काथ, बऱ्याच वेळा गोष्टी होतो. ओके, तर हे काथ खैराच्या झाडापासून मिळते. भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहतो आपण, 182 मीटरचा आहे. कोणाची मूर्ती आहे? सरदार वल्लभभाई पटेलची आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? नर्मदा जिल्ह्यात आहे. कोठे आहे? तर गुजरातमध्ये आहे. ओके, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट रे? 746 वॅट होते 1 हॉर्स पॉवर वॅट म्हणजे. लोकितवादी यांनी कोणत्या साप्ताहिकातून आपली शतपत्र लिहिली आहे? प्रभाकर भाऊ महाजनचं होतं. भाऊ महाजन यांचं साप्ताहिक होतं प्रभाकर. याच्यामधून काय केलं आपण, जे काय म्हणू साप्ताहिक काय म्हणू, याच्यात 108 शतपत्र लिहिली. ओके, कोण?
गोपाळ हरी देशमुख, त्यालाच म्हणतात लोकहितवादी. व्हेनेझुएला हा देश कोणत्या खंडात येतो रे? दक्षिण अमेरिका. ओके, काही देश महत्त्वाचे विचारतील. ब्राझील विचारतील तुम्हाला दक्षिण अमेरिकेमध्ये. ओके, काय काय महत्त्वाचे देश आहेत? युरोपमध्ये कोणकोणता देश आहे ते हे विचारतात. आशियामधला कोणता देश आहे? थायलंड कोणत्या देशामध्ये येतो? कोणत्या देशामध्ये येतो? ओके, तर आशिया खंडामध्ये येतो. श्रीलंका कोणत्या खंडामध्ये येतो? आशिया खंडामध्ये. काही देश विचारतील तुम्हाला. युरोप. ओके, लंडन कुठे येते? आपलं इंग्लंड, युरोप. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका याच्यामध्ये बरेच देश कन्फ्यूज करतात. त्यानंतर तुम्हाला दक्षिण काय म्हणू आपण आफ्रिका खंडातले विचारतात. त्यानंतर ऑस्ट्रेलिया एक सर्वात लहान खंड आहे, त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड काही सारखे देश आहेत. तर हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी काही क्वेश्चन टाकू शकतात. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र कोणी दिला होता? तर राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? दादाभाई नौरोजी. कारण आपण पाहतो जवळपास 1886चं दुसरं अधिवेशन पाहतो आपण कलकत्त्याचं, 1893चं अधिवेशन पाहतो आपण, आणि 1906चं अधिवेशन पाहतो कलकत्त्याचं. अशा 3 अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. कारण ज्येष्ठ होते वयानं. ग्रँड ओल्ड मॅन म्हणतो आपण. ड्रेन थेरी त्यांनी मांडला होता. आर्थिक लुटीचा सिद्धांत मांडला होता. तर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये पहिले भारतीय सदस्य पोहोचले होते, ते निवडून आले होते. अशा गोष्टी बऱ्याच आहेत दादाभाई नौरोजी रिलेटेड, कारण एक महत्त्वाचे होते, मवाळवादी नेते होते. राष्ट्रीय काँग्रेस संघटनेला सूक्ष्म अल्पसंख्याक कोण म्हटलं होतं? लॉर्ड डफरीन. आणि लॉर्ड डफरीन याच व्हाईसरॉयच्या कार्यकाळात काय म्हणतो आपण? राष्ट्रीय सभा स्थापन झाली. राष्ट्रीय सभा स्थापन झाली तेव्हा कोण व्हाईसरॉय होता? तर लॉर्ड डफरीन. लक्षात ठेवा. 1884ला आपण पाहतो. ओके, त्याच्यानुसार 1885ला पहिलं अधिवेशन झालं होतं 28 डिसेंबरला. ओके, तर राष्ट्रीय सभा पाहतो काँग्रेस पार्टी. ओके, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न केले होते? अलाहाबाद 1888ला. 1888ला काय केलं होतं? याने प्रयत्न केलं होतं. ओके, ॲलन ह्यूम या इंग्रज अधिकाऱ्यांचं मदत केली होती, पण नंतर यायलाच वाटू लागलं की नको गड्या, आता राष्ट्रीय सभा आता आपल्याच उरावर बसायली. म्हणून यांनी काय केलं होतं? अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये जागा मिळाली नाही पाहिजे यांना, म्हणून असे प्रयत्न चालू केले होते त्यांनी. राष्ट्रपतींना 100वा क्वेश्चन, राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार कोणत्या कलमामुळे आहे? तर राष्ट्रपती ह्या सर्वोच्च न्यायालयाचा काही याच्या प्रकरणामध्ये सल्ला घेऊ शकते. तर कलम 143 143 कलम पण खूप जबरदस्त आहे. 143 143. तर ही कलम राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेते. पहा याच्यामध्ये काही क्वेश्चन रिपीट झाले, पण तरी मला वाटते 60 ते 70 क्वेश्चन याच्यामधून आपण जबरदस्त घेतलेले आहेत. हे पहा, एकदा फास्ट ट्रॅकमध्ये पहा, लिहून घ्या. पहिले स्लो पहा, नंतर फास्ट ट्रॅकमध्ये पहा. डोक्यामध्ये तुमच्या उत्तरं बसतील. कारण बरेच वेळा तुम्ही जर माझे पहिलेपासून सेशन जर पाहत आले असाल तर तुम्हाला हे सेशन खूप इझी जाईल. तुम्हाला याचे क्वेश्चन तुम्ही बरेच सॉल्व बी करसाल. कारण बरंच फास्ट घेतलं मी लेक्चर, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडं. कारण आपल्याला रिझल्ट आणायचा आहे, आपल्याला फास्टमध्ये अभ्यास करायचा आहे. कारण शेवटचं जे काही रट्टा असते, शेवटचा काही जो काही वेळ असते, हा परीक्षेसाठी खूप उपयुक्त असते. कारण आपण वर्षभरामध्ये काय केलं, त्याच्यानंतर या 4-5 दिवसात काय केलं हे खूप मॅटर करते, हे खूप महत्त्वाचं असते. म्हणून हे व्हिडिओ पहा. 60 ते 70 व्हिडिओ म्हणजे क्वेश्चन त्याच्यामध्ये नक्की झालेले असतील. काही क्वेश्चन थोडे रिपीट झाले, पण तेही क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमचा सरावच होईल, तुमचा फायदाच होईल. ओके, अजून काही 1-2 सेशन तुमच्यासाठी मी आणणार आहोत. ते याच्या आधी सेशन आणलेले आहेत, तेही सेशन पाहून घ्या आणि पेपर चांगला सोडवा. 26 एप्रिलच्या पेपरसाठी आपण बरेच महिनाभर झाला याच्यामध्ये तयारी करायलो. तो व्हिडिओ आपण आणलेले आहेत, त्या फास्टमध्ये पाहून घ्या. वेळ कमी आहे, पण पेपर चांगला सोडा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तुमचे 1 सबस्क्राईब आम्हाला, आमची मेहनत जी काय आहे याच्यासाठी तुम्ही 1 सबस्क्राईब करा आणि तुमचाही रिझल्ट येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ओके, आणि तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तेवढं करा. एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर धन्यवाद.